जगह से सबको उपलब्ध कराने के लिए भी केंद्र निर्मित किए हैं। महिला सक्षमीकरण में कार्यक्रम के तहत कृषि व तत्सम क्षेत्र में अमूल्य योगदान देने वाले व परिवार को सहारा देने वाली महिला का सम्मान करने के लिए स्त्री शक्ति उत्सव मनाया जाता है। और हर साल अंतर्राष्ट्रीय महिला दिन 8 मार्च स्टूडेंट बिल्कुल ही नहीं थी। उसके बाद 12 सीट्स कॉलेजेस में रिजर्व रखी गई महिलाओं के लिए। उसके बाद 30% रिजर्वेशन आया। बट आज की स्थिति ऐसी है कि 50% से ज़्यादा गर्ल्स स्टूडेंट एग्रीकल्चर कॉलेजेस में पढ़ रही है। हमने पहले से जाना है कि फीडिंग का काम जो था वो देहात में और सभी जगहों में महिलाएं करके आ रही है। और अलग अलग पदार्थ फूड प्रोसेसिंग भी वो घर में पहले से ही करते आ रही है। उसको सामने लाने की ज़रूरत है। गृहोद्योग या फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री में महिला का सहभाग बहुत बढ़ाने की ज़रूरत आन पड़ी है। फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनी जैसी कंपनियां में भी महिला का सहभाग और स्पेशली महिलाओं के लिए ऐसी फार्मर्स प्रोड्यूसिंग कंपनी बनाने की ज़रूरत है। महिलाओं की व्यवस्थापन क्षमता जो है वो बहुत ही ज़्यादा होने के कारण वो सक्सेसफुल हो रही है। बहुत सारे विषयों पर और जो डिफरेंट सब्जेक्ट्स एग्रीकल्चर से रिलेटेड, एग्रीकल्चर साइंस से रिलेटेड है, उसमें बहुत सारा संशोधन आज तक हुआ है। बट इवन दो कुछ सब्जेक्ट में अभी भी काम करने की ज़रूरत है, जैसे सॉइल हेल्थ एंड ऑर्गेनिक फार्मिंग। ऑर्गेनिक फार्मिंग में बड़ा काम हमारे यूनिवर्सिटी में चल रहा है। और ऑर्गेनिक फार्मिंग और ऑर्गेनिक प्रोडक्ट्स की डिमांड दिनों दिन बढ़ते जा रही है। सॉइल हेल्थ मिशन जो माननीय पंतप्रधान जी ने शुरू किया है, वो मिशन में भी और काम करने की ज़रूरत है। क्लाइमेट रेजिलियंस एग्रीकल्चर एंड क्लाइमेट स्मार्ट एग्रीकल्चर, ये दोनों इसमें अभी एडॉप्शन लेवल पे काम धीरे धीरे हो रहा है। जॉर्ज पीटर्स, हु इज़ ग्लोबल डायरेक्टर ऑफ क्लाइमेट रेजिलियंस, ने कहा है कि विथ 140 years of engineering experience, there is a lot we can protect you from, but nobody can hold back changing climate. You need to adopt. So ये changing climate को हमें adopt करने की ज़रूरत है और उसी हिसाब से वेराइटीज़ हमें निर्माण करना चाहिए। उसी हिसाब से पैकेज ऑफ प्रैक्टिसेस हमें किसानों को देने की ज़रूरत है। प्रिसिशन फार्मिंग में आज हम टू द पॉइंट किसानी करने की सोच रहे हैं और उसमें सक्सेस पा रहे हैं। मॉलिक्यूलर ब्रीडिंग में अभी बहुत काम करने की ज़रूरत है। मॉलिक्यूलर ब्रीडिंग में डीएनए मार्कर का यूज़ करके अच्छे सिलेक्शन के ट्रेड्स लाने की ज़रूरत है। देन ड्रोन टेक्नोलॉजी, नैनो टेक्नोलॉजी जैसे नए साइंस का भी आज उपयोग की ज़रूरत है। यूज़ ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजेंस इन एग्रीकल्चर, इसमें भी अच्छा काम करने की फिलहाल ज़रूरत है। आप सभी को पता है कि भारत का अन्न धान्य उत्पादन 1950-51 में 50 मिलियन टन था और आज 2022 में वो 314 मिलियन टन हो गया है। मीन्स 6 फोल्ड इंक्रीज एग्रीकल्चर प्रोडक्शन में आया है। ये सभी काम भारतीय किसानों ने, शास्त्रज्ञों ने मिलकर अच्छा तरह से किया है और आज अच्छे स्थिति में भारत देश आ चुका है। स्टार्टअप्स जो नए नए आ रहे हैं, मोदी जी ने जो एक नारा दिया है स्टार्टअप्स का और मेक इन इंडिया का, उसमें एक इंक्यूबेशन सेंटर हमारे यूनिवर्सिटी में हम चला रहे हैं। 2016 में 452 स्टार्टअप्स शुरू हुए थे, बट आज 2022 में 84,000 स्टार्टअप्स शुरू हुए। उसमें 1,000 स्टार्टअप्स है एग्री टेक के है, मीन्स एग्रीकल्चर से रिलेटेड 1,000 स्टार्टअप शुरू है और वो अच्छे से बढ़ावा उसको मिल रहा है और उससे सभी किसान या स्टूडेंट्स और वैज्ञानिकों को उसमें और बढ़ावा देने की ज़रूरत है। ये एग्रीकल्चर साइंस फार्मर साइंस कांग्रेस जो यहाँ आयोजित किया है इंडियन साइंस कांग्रेस में, ये एक अच्छी उपलब्धि सभी किसान भाइयों को और स्टूडेंट्स और वैज्ञानिकों के लिए एक अच्छा समय लाएगी।
इतना बोलकर मैं मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ। जय जवान जय किसान। आपके इन ज्ञानवर्धक विचारों का बहुत बहुत धन्यवाद सर। अगले विशिष्ट अतिथि के रूप में हमारे बीच डॉक्टर आशीष पातुरकर जी उपस्थित हैं। मैं सर से निवेदन करती हूँ कि वे 2 शब्द कहकर हमारा मार्गदर्शन करें। नमस्कार। मंच पर उपस्थित आज के अतिथि डॉक्टर बसंत कुमार दास जी, मैडम विजय लक्ष्मी सक्सेना जी, नागपुर विद्यापीठ के कुलगुरु डॉक्टर सुभाष चौधरी जी, इतर मान्यवर डॉक्टर प्रकाश कड़ू, डॉक्टर अतुल नारायण वैद्य जी व सबसे महत्वपूर्ण यहाँ पे जो उपस्थिति दी है, जो बीज माता जी पद्मश्री रानीबाई पोपरे जी, इन सभी का मैं धन्यवाद देता हूँ और आयोजकों का धन्यवाद देता हूँ कि मुझे यहाँ बुलाया इस फार्मर्स साइंस कांग्रेस में। और यहाँ पे सभी उपस्थित मेरे सामने सब फार्मर्स, विद्यार्थी बंधु और भगिनी, इस साइंस कांग्रेस का जो एक पड़ाव है और एक ऑर्गेनाइजेशन है, इसमें फार्मर्स साइंस कांग्रेस ऑर्गेनाइज की गई। फार्मर्स साइंस कांग्रेस का आयोजन मेरे हेतु इससे है कि जो हमारे फार्मर्स है उसकी उत्पन्न दुगनी कैसी कर सकते हैं। जैसे कि एग्रीकल्चरल अलाइड एक्टिविटी में एनिमल साइंस, फिशरी साइंस, डेयरी साइंस, वैल्यू एडिशन, ऑर्गेनिक फार्मिंग, नेचुरल फार्मिंग, ताकि हम जो उत्पादन करते हैं वो एग्रीकल्चर का हो या फ्रॉम एनिमल सोर्सेस, एनिमल, डेयरी एंड फिशरी से हो, उसका ज़्यादा से ज़्यादा प्रोडक्शन कैसे बन सकता है। हमें अगर फार्मर्स की उत्पन्न दोगुनी करनी है तो हमें ये दोनों का, एग्रीकल्चर का और अलाइड एक्टिविटी का अच्छे से सहयोग जब तक हम करेंगे नहीं, तब तक फार्मर्स की इनकम दुगनी हो नहीं सकती। आज जीडीपी में, एग्रीकल्चरल जीडीपी में, प्रोडक्शन में हमारे एनिमल हस्बेंड्री, डेयरी और फिशरी का 27 से 28% का हिस्सा है। ये हिस्सा अगर 27-28 से 40-45 तक चला जाएगा तो ही फार्मर्स की इनकम बढ़ सकती है। अभी सर ने बताया कि बहुत कड़ू सर ने बताया कि अभी हम प्रोडक्शन में बहुत कुछ हासिल कर चुके हैं। प्रोडक्शन में हासिल करने के बाद हमें उसका क्वालिटी, सेफ्टी पे भी विचार करना होगा, तो ही हम हमारे आदरणीय मोदी जी का जो सपना है, वन अर्थ वन हेल्थ। वन हेल्थ मीन्स हमारी आदमी यानी ह्यूमन की हेल्थ, एनिमल हेल्थ, एनवायरमेंटल हेल्थ और जो कुछ आजू बाजू में है सबको हम स्वस्थ रखेंगे तो ही हमारे जैसे ह्यूमन बीइंग इस धरती पर सेफ रहेंगे। जब तक ये हम कर नहीं पाएंगे तब तक ये बीमारियां जो है, जो एनिमल से ह्यूमन में आती है, एनवायरमेंट से ह्यूमन में आती है और कहीं से भी आ सकती है, इससे हम बच नहीं सकते। तो वन हेल्थ जब तक हमारे स्कूली शिक्षा से
हर बच्चे में, हर माइंड सेट में तब तक नहीं आएगी तब तक हम इस डिसीजों से बच नहीं सकते हैं। दूसरी बात, अगर हमें फार्मर्स इनकम दुगुनी करनी है तो हमारे आजू बाजू में अवेलेबल जो रिसोर्सेस है, वेस्ट मटेरियल है, उसको मैक्सिमम यूटिलाइज करना पड़ेगा, तो ही हम फार्मर्स की इनकम बढ़ा सकते हैं। यहाँ पे टाइम की कमी है। हमारे यूनिवर्सिटी के 2-3 स्पीकर हैं जो दोपहर में आपसे वार्तालाप करने वाले हैं, लेकिन जब तक हम इस बारे में सोचेंगे नहीं तब तक हम इस ध्येय को अचीव नहीं कर सकते। इसके लिए हमारे बचपन से जब तक हमारे माइंड सेट में ये डाला नहीं जाएगा कि हमें ये करना है, ऐसा करना है, ये यूटिलाइज करना है, तो ही हम इस दुनिया में स्वस्थ रह सकते हैं। आयोजकों का फिर से मैं धन्यवाद देता हूँ कि उन्होंने मुझे यहाँ पे बुला के आपसे 2 बात करने की इजाज़त दी। धन्यवाद। आपके इन प्रोत्साहन से भरे हुए शब्दों के लिए बहुत बहुत धन्यवाद सर। हो विष्णु तुम धरा के, हल सुदर्शन है तुम्हारा, बिना शेष शैया के ही होता दर्शन तुम्हारा। पत्थर को पूजने वाले क्या समझेंगे मोल तुम्हारा, माँ भारती के ज्येष्ठ सूत तुमको शत शत नमन हमारा। ये पंक्तियाँ मैंने किसान के लिए लिखी हैं। आज की सत्कार मूर्ति विशिष्ट अतिथि के रूप में आज हमारे बीच उपस्थित हैं। ये एक अप्रतिम व्यक्तित्व की धनी है। मैं बात कर रही हूँ पद्मश्री राहीबाई पोफेरे सीड मदर। कठोर परिश्रम और दृढ़ता से भरा इनका प्रेरणात्मक जीवन आज की युवा पीढ़ी के लिए नई राह दिखाता है। मैं राहीबाई जी से प्रार्थना करती हूँ कि वे अपने विचारों से हमारा मार्गदर्शन करें। या साईड ला नाही, असं छोटा माईक आहे क्या प्लीज, किंवा बसून मग तिथून करता येईल, उभ्या ना करत बोला बोला बोला। हेलो हेलो, वहीं पे बैठा बसून बोलता हाँ, उनका कहना है वो खड़े रह के बोले। सगळ्यांना माझा नमस्कार। बसलेले मान्यवर आणि बसलेले बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी सगळ्यांना माझा नमस्कार। माझं नाव राहीबाई सोमा पोफेरे, राहणार कोंभाणे, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। आणि अहमदनगरमध्ये एक छोट्याच्या कोंभाणे गावामधून मी आलेले। याच ठिकाणी मला बोलावल्याचा खूप खूप अभिमान वाटला। आणि मी जे काम केलेलं आहे, मी आता जे काम केलेलं आहे तेच सांगते, कारण आता इथं का होईना प्रत्येक व्यक्ती कागदा का पाहून मोबाईल का पाहून बोलते। मला तर कागद आणि मोबाईल काहीच कळत नाही, मला फक्त शेती काम केलेलं आहे तेवढंच कळत आहे, कारण मी शिकलेलीच नाही आहे। लहानपणापासून शाळेची कशी शाळा आणि कशी शाळेची पायरीसुद्धा मी हे गेले नाही, त्यामुळं मग माझं शिक्षण म्हणजे अजिबातच नाही काय झालं। त्यामुळं पण आज मी एक शेती शाळा शिकले आणि लहान असतानाच आम्हाला सगळं शेतीचंच काम माहिती होतं। आमची लहानपणी खूप कठीण परिस्थिती होती आणि आम्ही 7 बहिणी आणि 1 भाऊ होतो, पण एक आई म्हणजे आमची लहान असतानाच आई गेली। एक बहीण 8-9 महिन्याची होती तेव्हाच आई गेली। मग आमचा सांभाळ सगळा आमच्या वडिलांनीच केला।
आणि लहान बाळ 9 महिन्याचं बाळ सांभाळायचं, त्यामुळं शिक्षण मला घेताच आलं नाही आणि घेतलंय पण नाही. त्या टायमाला शिक्षण नव्हतं, तर शिक्षण नाही घेता आलं. पण आमच्या वडिलांनी आम्हाला एक महिन्याने 2 महिन्यांनी घरामध्ये बसून आणि ज्ञान खूप शिकवलं, कारण त्याने आम्हाला ज्ञानाची शाळा शिकवली. मग त्याच्यामध्ये जवळ बसवायचे, समाजामध्ये कसं राहायचं, कसं वागायचं, कसं काम करायचं, शेतीमध्ये कसं काम करायचं, हे आमच्या वडिलांनी आम्हाला खूप शिकवलं. गरिबी आली तर लाजू नाही, श्रीमंती आली तर माजू नये, टाकीचं गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. आणि कोणत्याही कामामध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. मग हे काम, ह्या एक एक शब्द आता कागदावर लिहून ठेवतात, पण एक एक शब्द आमच्या वडिलांचा मी माझ्या डोक्यामध्ये साठवून ठेवला. आणि आईची माया आणि वडिलांची माया, आईची माया तर कधी भेटलीच नाही, पण आमच्या वडिलांनी आईची आणि बापाची सगळी माया वडिलांनी आम्हाला दिली. आणि त्यांनी खूप कठीण परिस्थितीमधून लहानचं मोठं केलं आम्हाला, कारण खूप गरिबी होती. आणि मग माझं गरिबी असल्यामुळं दुर्गम भाग आहे एकदम, अजूनसुद्धा पाणी प्यायला पाणी भरपूर पडतं पण सगळं वाहून जातं. आणि आता सध्या प्यायला पाण्याची अडचण आहे, असं दुर्मिळ भाग आहे. पण त्याच्यामध्ये माझं त्याच गावामध्ये 12 वर्षीच माझं लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर माझा सासरघरी मग संसार सुरू झाला. पण मग तिथं पण खूप गरिबी होती आणि घरातले माणसं पण प्रचंड कठीण होते. तर मग माझा त्याच्यामधून गाईच्या गोठ्यामध्ये 30-40 वर्षे माझा गाईच्या गोठ्यामध्ये संसार झाला. आणि खूप संध्याकाळचं डिलेवरी झालं तर सकाळचं उठून मला सगळं काम करावं लागायचं. 5 दिवसापासून मी शेतीमध्ये सगळं काम केलं. 5 दिवसाचं बाळ असताना पाठीची बांधून मी शेतीमध्ये कामं केली. आणि मग अशा कठीण परिस्थितीमध्ये तर मी चार बाळांचा जन्मसुद्धा माझा गाईच्या गोठ्यामध्येच झाला. पण मला असं सासरवास तेवढा कठीण परिस्थिती, मला 3रं-4थं बाळ नको होतं, पण मला एक मुलगीची अपेक्षा होती. म्हणून मुलगीची वाट पाहता पाहता मला 4 मुलं होऊन गेले. त्याच्यामध्ये 3 मुलगा आणि 1च मुलगी झाली मला. आणि कठीण परिस्थितीमुळं का 4थं बाळ मला असं वाटलं होतं का हे नको म्हणून. संध्याकाळच्या डिलेवरीला जवळ कोणी नसायचं आणि मी खरोखर असं लांब ढकलून दिलं ते बाळ. मी रात्रभर त्याला घेतलं नाही, कारण माझी परिस्थिती तशी कठीण होती. पण एक डांगी गाय म्हणून ती गाय त्या बाळाचं रात्रभर त्या गायनं ते बाळ सांभाळलं का 4 पायामध्ये घेऊन, नंतर त्याला खेटून बसणं, त्याला पार तोंडानं सुद्धा त्या गायनं चाटलं. एवढं परिस्थिती मग कठीण याच्यामध्ये. आणि मग त्या दिवस मी तर हे सगळं काय लहानपणीच आम्हाला शिकवलं होतं आमच्या वडिलांनी. आणि मला समाजामध्ये काहीतरी काम करायचं होतं, पण माझी परिस्थिती खूप खडतर. आपण कुठं जायचं नाही, यायचं नाही, त्याच गावामध्ये माणसासंग बोलून द्यायचं नाही, पण आपण काय काम करणार आहे समाजात. पण माझ्या मनाला वाटत होतं समाजात काय काम करायचं होतं. मग काही दिवस मी गुराळावर काम केलं, ऊस तोडी गुळ बनवायचा. काही दिवस कारखान्यावर काम केलं टायरवर. आणि टायरवर असताना त्याच टायमाला मी बचत गट तयार केले. बचत गट तयार करून 4 महिने ऊस तोडायचे, परत घरी येऊन बचत गटाचं कामं पाहायचं. मग त्याच्यामध्ये मी रोपं तयार करायला लागले. बचत गट तयार केले, बचत गट बाईप संस्थेला जोडले आणि त्याच्यामध्ये मी रोपं तयार करायला लागले. हाताला काही काम नसायचं, दुर्गम भाग आहे. मग ते रोपं मी प्रत्येक गावोगाव महिलांना, बचत गटाच्या महिलांना 1-1 रोप देऊ लागले. त्याच्यावर हळदी कुकाचा कार्यक्रम घेऊ लागले. हळदी कुकाला माझ्याकडे पैसा नसायचा काय वाण म्हणून घेऊन द्यायला. मग मी प्रत्येक महिलेला 1-1 वाण म्हणून रोपच देऊ लागले. पण त्याच्यातही मला मागून महिला म्हणत, आपल्या इकडं पाणी नाही, हे रोपं जागवायचे कसे, हे वाढवायचे कसे. आणि ते रोपं मी डोक्यावर पाणी वाहूनच तयार करायचे. मग मी एक महिलांना शिकवलं, असं जंगलामध्ये जायचं, अशा गारगोट्या गोळा करून आणायच्या, त्याचं आळं करायचं, त्याच्यात झाड लावायचं, त्या गारगोट्या तिथं झाडाच्या खोडाला टाकायच्या. खाली एक बिसलरी बाटली लावायची आणि वर एक सलाईनाची बाटली लावायची. आणि 8 दिवसातून त्या 2 बाटल्या भरायच्या
आणि मी स्वतः झाडं जगावले आणि तेच झाडं मी महिलांना पण जगवायला सांगितले. आणि हे काम करत असताना मग मी आता 5 वर्ष ते काम केलं आणि आता बियाचे पाकिट देते. 10-5 जातीचं बी भरायचं, एक पाकिट बनवायचं आणि हळदी कुकाचं वाण म्हणून ते पाकिटच देत असते प्रत्येक वर्षी. मग हे काम करत असताना हे गावठी जे गावठी खाणं, हायब्रिड खाणं, केमिकल खतं, औषधं हे माझ्या शेतामध्ये खूप आले. म्हणजे माझ्याच घरातले कुटुंब जे नवीन दिसल ते आणलाचं शेतात, जे नवीन दिसल ते खत मारायचं, प्रचंड खत झालं. पण त्याच्यापासून माझ्याच घरामध्ये मला थोडे थोडे आजार दिसू लागले. तर मला 20 किलोमीटर 10 किलोमीटर पायी पाठीची बाळ बांधून दवाखान्यात जावं लागायचं. मग मी एक दिवस माझ्या रस्त्याने जात होता, विचार आला डोक्यामध्ये आणि घरी आले. मी माझ्या घरातलं सगळं हायब्रिड केमिकल खतं, औषधं हे सगळं बंद करायचं म्हणले. पण माझ्या घरामधून मला खूप मोठा विरोध झाला, खूप मोठा विरोध झाला. आणि त्या विरोधाच्या त्या रागाच्या सपाट्यात मी त्या दिवशी बोलले काही आजपासून मी घरामध्ये काही बघणारच नाही, सगळं काही तुम्ही बघायचं. मी गप्प बसल्यामुळं माझ्याच घरामध्ये असा प्रकार झाला का माझा एक नातू आजारी झाला. मी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं, तो घरातच चांगला झाला असता. पण दुर्लक्ष केल्यामुळं तो प्रचंड आजार वाढला त्याचा. आमच्या भागामध्ये अकोल्याला 5 दिवस ॲडमिट, संगमनेरला 3 दिवस, तिथून नाशिकला नेला. जवळ नाशिकला नेलं, रुपयासुद्धा राहिला नाही. पण थोडंसं सोनं होतं अंग ते मोडलं आणि तिथून बाळपार मुंबईला नेलं. पण प्रचंड असं शेडकून गेली का ते बाळ 1.5 महिना दवाखान्यात होतं तर 1.5 लाख रुपये लागले त्या टायमाला. ते पैसे भरले नातेवाईकांनी आणि तिथून पुढं माझं कुटुंब जसं सांगेल तसंच ऐकायला लागलं. मग मी सगळं माझी शेती देशी बी पेरायचे, सगळं गावरान बी पेरू लागले, केमिकल खत औषधं बंद केले. माझ्या घरातले आजार थोडे थोडे कमी दिसायला लागले. मग मी हे काय नातेवाईकांना सांगायचे किंवा बचत गटांना सांगू लागले किंवा कुठं समाजाला सांगू लागले. पण सुरुवातीला मला खूप अडचण आली याच्यामध्ये. खूप लोक मला नाव ठेवायचे, खूप बोलायचे, खूप हसायचे. पण माझं काम मी एक करीतच राहिले, सांगतच राहिले प्रत्येकाला. आणि असा पाऊस पडून गेला होता. एक दिवस मी चालू होते बी लावाय शेतामध्ये, छोटे छोटे गथुडे बांधले आणि ते टोकरीमध्ये भरून बी लावायला चालू होते. तर त्या टायमाला आमचे बाईपचे साहेब, साठे साहेब, काही नवले साहेब अशी बाईपची टीमच आली. तिथं रस्त्याने चालली होती, ते सहज चहा प्या म्हणून माझ्याकडे वळाले आणि मी डोक्यावर टोकरी घेऊन शेतात चालले होते. मग ती खाली वट्ट्यावर उतरून ठेवली आणि वट्ट्यावर उतरून ठेवल्याच्या नंतर ते बी त्यांनी बघितलं. ते छोटी छोटी टोकरी भरेल. मावशी कुठं चालू होत्या? म्हणले पाऊस पडलाय, चालेल शेतात बी लावाय. म्हणे कशाचं? म्हणलं येल वाकण भाजीपाला. ते म्हणणं नावं सांगता का? म्हणलं एवढे कुठं तुम्हाला नावं सांगू. मग त्याने विचारलं मला कोणत्या बाजारची खरेदी आहे ही? म्हणले बाजारचीच खरेदी नाही सर, ही पारंपरिक घरचीच खरेदी आहे. मग ही घरची खरेदी मी सुरुवाती 1 बी बी वाढवायला लागले, 2 बियापासून वाढवायला लागले. जे जुनं आहे आमच्या आजीपासून, आमच्या वडिलांपासून जे जुनं बी होतं ते कोणाकडे 1 बी असलं का 1 बी आणून लावायचं. 2 बियापासून मी खूप बी वाढवलं त्याचं. मग हे सगळं पारंपरिक गावठी आहे, सगळं देशी गावराने मी त्यांना सांगितलं. आणि मग ते एक दिवस आले तेव्हा मी राखेत बी चाळीत होते. राखेतून ते म्हणे हे काय करताय? म्हणले पारंपरिक राखेमध्ये असंच बी ठेवतो. कशामुळं? तर जे बी राखेमध्ये ठेवलं गाईच्या शेणामध्ये तर ते बी खाण्यासाठी दाणे 10 वर्षे राहत आहे, पण पेरणीसाठी 3 वर्षे जशी तशीच उगवून असते. मी हाताना 3 वर्षे पेरले आणि 3 वर्षे लावले. आणि हायब्रिड जे बियाणं असलं ते दरवर्षी घ्यायचं, दरवर्षी पेरायचं. मग त्याला पीक जास्त येतं, पण त्याला खतं औषधं सुद्धा तेवढी वापरायला लागत आहेत. आणि हे देशी जे आहे हे नुसतं मातीवर जरी टाकलं तरी ते स्वतःच्या ताकदीवर किंवा हवेवर येतं. मग हे त्यांनी बघितलं आणि त्यांनी सगळं बी बाहेर काढायला सांगितलं मला. तर त्यांना 100 सवाचे वाण माझ्या एकाच घरामध्ये भेटला. आणि मग त्यांनी मला खूप मोठी मदत दिली आणि त्यांच्या मदतीनं आज समाजापुढं काम गेले. मला तर न्यायचंच होतं, पण मी एक छोटीच्या गावामध्ये, एक खेडेगावामध्ये, मी अजून त्याच गावात असते. मला जर बाईप संस्थेचे साहेब नसते भेटले
आणि ती संस्था नसती भेटली तर मी माझ्याच गावात असते अजून. मग त्यांनी मला मदत देऊन हे समाजापासून काम कसं जाईल. मग ठिकठिकाणी आम्ही प्रदर्शनं मांडू लागलो, शेतकरी बचत गट बोलू लागलो, शेतकरी गट बोलू लागलो, आमचे पण बाहेर जाऊ लागलो. मग त्याचं प्रशिक्षण देऊ लागलो. आणि मी सुरुवातीला माझ्या शेतामध्ये मी सगळं केलं. त्याच्यामध्ये 18 जातीचा वाल, 18-19 जाती वालगेवडा, 16 जातीचं भात, 3 जातीची नाचणी, 3 जातीची वरई, उडीद, खुरासणी, हे सगळं काही माझ्या शेतामध्ये करून ते शेतकऱ्यांना आणायचं. आणि त्याचं प्रशिक्षण आम्ही पण दुसरीच्या शेतामध्ये जावं लागलो. तिथं पण ते गावठी बियाण्याचं, सेंद्रिय शेतीचं हे त्यांना माहिती देऊ लागलो. आणि बाईपनं एवढी आम्हाला मदत केली का गोरगरिबांना, कारण आमचा खूप दुर्गम भाग आहे, तिथपर्यंत कोणी येत पण नाही, पोहोचत नाही. आमचे अजून रस्ते पण नाही आहे, गाडी पण आमच्या गावाला जायला रस्ते नाही आहेत चांगले, आणि लोक तर खूप येतात. मग अशा ठिकाणी बाईप संस्था डोंगर दऱ्यामध्ये फिरून ज्या कर्तृत्ववान महिला होत्या त्यांना बाहेर आणायचं, समाजापुढं आणायचं ठरवलं त्यांनी. आणि हे काम मी आता असं 3,500 महिलांबरोबर काम चालू आहे बचत गटाच्या माध्यमातून. आणि आमच्या परिसरामध्ये खेड्यापाड्याने जवळजवळ 150-200 गावांमध्ये काम चालू आहे. आणि हे देशी बियाचंच चालू आहे का हे जे आहे हे प्रत्येक ठिकाणी नाहीच होत चाललेलं आहे. आता मी रस्त्यानं बरंच येताना पाहिलं, काही ठिकाणी नुसतं हरभराचं आहे, काही ठिकाणी नुसती तूरच आहे, काही गावांना तिकडं अकोल्या संगमनेर तिकडे नुसता उचच आहे. मग आपण काय करतो, हा जो भाजीपाला आहे हे गावठीमध्ये ना हायब्रिडमध्ये काय फरक. मी 4 जाती भात लावले, 4 जाती हायब्रिड भात, 4 जाती गावठी भात. तर त्याच्यामध्ये रासायनिक खत कुठलंच दिलं नाही, पण रासायनिक खत न दिल्यामुळं भाताच्या 4ही जातींना दाणे आले. आणि जे हायब्रिड होतं त्याला अशी लुंबी सुद्धा आली नाही. हा फरक शेतकऱ्यांना आणून दाखवला. एका बियापासून किती उत्पन्न येते, एका काडीपासून एका बीपासून किती फुटवा होतोय, हा आम्ही बाईपच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांना शिकवलं. आणि मग हे काम समाजापासून गेलं. आम्ही प्रदर्शन मांडू लागलो. ABP माझ्यानं माझं चांगलं काम केलं का त्यांनी सुद्धा सगळं जगापासून काम पोहोचवलं. मग हे काम करता आता ना मी कधी शाळेची पायरी येंगले नाही, कधी शाळा शिकले नाही, पण आज मला मोठमोठ्या कॉलेजवर बोलितात, आज मला ह्या मोठमोठ्या शाळेवर बोलितात. तर मी म्हणते हे मला नाही बोलवती, माझ्या कामाला बोलितात. आणि हेच काम समाजापासून द्यायचं आणि हेच काम समाजाला द्यायचं. आता माझं छोटंसं घर होतं पहिलं, एका झोपडीमध्ये 22 वर्षे काम केलं. मला बाईप संस्थे मग हे काम जगापासून कसं न्यायचं, मग बाईप संस्था मला भेटली. मग त्या छोट्याच्या झोपडीमध्ये वर गवत टाकेल आणि छोटीची पडवी होती, कारण माझी पहिल्यापासून मला शेणामातीचंच घर पण नव्हतं राहायला, माझा गोठ्यातच सगळं काही दिवस गेले. आणि मग त्या पडवीमध्ये थोडीशी झोपडी, तिच्यात आम्ही बीज बँका स्थापन केली. पैशाच्या बँका भरपूर येतात, गावोगाव येतात, पण बियाची बँका जर केली तर याच्यापासून शेतकरी बंधू प्रत्येक गावात अशी होईल, याच्यापासून शेतकरी बंधू पण सुखी होईल. मग आम्ही बाईपच्या मदतीनं ती बियाची बँका स्थापन केली. पण ती बँका पाहायला मागून खूप लोक येऊ लागले, कॉलेजचे मुलं येऊ लागले, विद्यार्थी येऊ लागले, BS आगरीचे मुलं, कृषी खात्यातले मुलं भरपूर येऊ लागले. ते आले का आजी आम्ही तुमच्या शिकाय आले. मी म्हणायचे आजीच शिकेल, नाही तर मी काय तुम्हाला काय शिकवणार आहे. मग ते म्हणायचे आम्ही भरपूर शिकलो, पण तुमच्याकडे जे ज्ञान आहे, जे नॉलेज आहे ते आम्हाला शिकायचे. पण मला त्या पडवीमध्ये बसतच मुलांना बसायला जागा व्हायची नाही. तोपर्यंत लाईट नव्हती, सगळं अंधार होऊन जायचं. मग अशा काम पुरस्कारानिमित्त मला आज जसं इथं बोलवलं असं मला पुण्याला बोलवलं. चंद्रकांत दादांच्या हातची पुरस्कार होता तो. आणि मला बरेच लोक तिथं पुरस्कार घेताना म्हणे इथं भेटला तिथं भेटला नावं सांगत, खूप अभिमानी आहे त्यांना. आणि मला पुरस्कार घेतला आणि मला बोलायला लावले. मी म्हणले एवढे पुरस्काराचं मन व्यक्त करतात, मला किती भेटले म्हणले हे सांगताच येणार नाही, पण हे पुरस्कार ठेवायला जागाच नाही म्हणलं. आणि काय करणार हे पुरस्कार मी घेऊन, काय करणार आहे. मी खरंच रागाने बोलले, एवढे पुरस्कार देतात, हे पुरस्कार घेऊन काय करू मी. 4 मुलं आले, त्यांना बसायला जागा नाही का, त्यांना बी दाखवता येत नाही,
4 पाहुणे आले त्यांना बसा जागा नाही, मला बी ठेवायला जागा नाही. काम तर म्हणलं समाजासाठी केलंय सुरू, पण भरपूर समाज येतो, हे म्हणतं करू मदत, ते म्हणतं करू मदत, पण आजपर्यंत कोणा मदत केली नाही. आणि मला सुद्धा हे जे माझ्याकडे पैसे असते तर मी शेड तरी बांधला असतं, पण त्याला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही आहेत. मग हे काम इथून पुढं करावं का सोडून द्यावं? मी डायरेक्ट असे बोलले तिथं. त्या स्टेजवर चंद्रकांत दादा पाटलांनी म्हणे मी एक घर आणि एक बीज बँका बांधून देतो. म्हणले माझ्यासाठी नका देऊ बांधून, मी हाय त्याच घरात राहील, हाय त्याच झोपडीत राहील, पण माझ्या आलेल्या पाहुण्यांसाठी ना आलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलं बांधून, तर तुमचे जन्मभर उपकार नाही विसरणार. त्याने मला एकच महिन्यामध्ये म्हणजे 40 दिवसामध्ये एवढी मोठी बीज बँका बांधून दिली का एकदम असं वाड्यासारखं घर बांधून दिले. पण मी बाकी हाय त्याच घरात राहते, त्याच्यामध्ये सगळं काम समाजाचं चालू आहे. आणि समाजाचं काम चालू आहे. त्याने एक बहीण म्हणून बहिणीचं नातं लावलं, मला बहीण म्हणून एक भेट दिली. आणि मग तिच्यात सगळं आता किती पाहुणे आले त्यांना बसता येतं, मुलं आले त्यांना बी दाखवता येतं, मला बी ठेवता येतं. आणि त्या दिवसपासून आमच्या घरामध्ये रांगोळी पण बियाचीच बनवल्या जाते, गणपती पण बियाचाच. आणि त्यांनी मला बहिणीचं लागलं तर मी सुद्धा बियाच्याच लाख्या बनवून त्यांना पाठीत असते. लाख्या सुद्धा आमच्या घरात बियाच्याच आहेत. आणि मग हे काम करताना मला आता एवढंच आहे का मला प्रत्येक ठिकाणी एवढं लांब लांब बोलीत आहे, महाराष्ट्रात बोलीत आहे, महाराष्ट्राच्या बाहेर बोलीत आहेत, पण आपण बाजारात जातो, पैसे देऊन विष घेतो, ते आपण खातो आणि कुठंतरी आजाराला बळी पडतो. मग आता माका डॉक्टर सुद्धा शिका येतात. आता आमच्या परिसरामध्ये डॉक्टर सुद्धा सांगतात पेशंटला का तुम्ही गावठी खा म्हणून, पण गावठी ठेवलंच नाही लोकांनी, गावठी पिकवतीच नाही आता. मग इथून पुढं तुम्ही आम्ही सगळ्यांनी हे गावठी केलं पाहिजे. प्रत्येकाच्या बांधापासून हे गावठी बी गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात हे बी गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात किचन गार्डन झालं पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात घरापाशी परसबागा असला पाहिजे. आणि आपल्या बाळाच्या डब्याला विष मुक्तच भाजीपाला डब्याला गेला पाहिजे, तरच आपली पुढची पिढी चांगली घडणार आहे. आणि तरच आपली पुढची पिढी सुद्धा चांगली कामं करणार आहे. आता आपण जर हे विष आपण जर कायमच करत राहिलं तर ही काळी माती सुद्धा आपली आई आहे, ती सुद्धा अन्नदाती माता आहे. मग ती जर संपली तर आपली पुढची पिढी काय करणार आहे? आपण तर असो, पण पुढची पिढी काय करणार आहे? एक ठिकाणी माझ्याकडून झाडं रोपं बनवित होते, तेव्हा झाडं नेले. ते झाडं 2 वर्षामध्ये खूप मोठाले झाले आणि एक दिवस ते झाडं फवारले, त्याचा पाला अख्खा एका रात्रीत गळून गेला. ते पण सर होते. ते दुसऱ्या दिवशी आले माझ्याकडं, म्हणे ताई तुमच्याकडून झाडं नेले, 2 वर्षामध्ये ते खूप वाढले. म्हणलं पाणी आहे तुमच्याकडं भरपूर, ते वाढणारच. म्हणे पण त्याला फवारा मारला तर एका रात्रीत पाला गळून गेला. म्हणलं तुम्ही उन्हाची फवारल्या असतील? म्हणे नाही, 6 वाजता फवारले ते झाडं, पण सकाळचं उठून पाहिलं तर एक सुद्धा पान का त्याला शेंडा राहिला नाही. मग म्हणले कशाचा फवारा मारला? म्हणे कोबू फवारून आलो, त्या कोबूचा फवारा त्याच्यावर मारला. कधी? 6 वाजता. पाला रात्रीचं गळून गेला आणि ते माझ्याकडे आले. मग मी त्यांना एक प्रश्न विचारला, म्हणले सर 30 भाजी एका रातीमध्ये कोबू फवारून आले, एका रात्रीत झाडं फवारले, ते पाला गळून गेला, तुम्ही जगत्यात का मरतात हे मला विचारणार. पण मी तुम्हाला विचारते, ती भाजी दुसऱ्या दिवशी तुम्ही कोणत्या तरी मार्केटला नेणार, ती भाजी किती लोक खाणार, त्यांच्या आरोग्यावर किती परिणाम होणार? परत त्या सरांनी मला एक शब्द सुद्धा उत्तर नाही विचारलं. मग आपण बाजारात जातो, पैसे देऊन वीज घेतो, तर आपण आपला भाजीपाला हे दिवशी बी प्रत्येकाच्या बांधापासून गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या शेतीमध्ये गेलं पाहिजे. आता माझ्याकडे म्हणतात 18-19 जातीचा वाल घेवडा आहे, त्याच्यात गोडवाला असेल, कडूवाला असेल, तांबडावाला असेल, बुटका घेवडा, लाल शिराचा घेवडा, पताडा घेवडा, पापडी बी घेवडा, हिरवा लांब घेवडा, हिरवा आखूड घेवडा, लांब लाल घेवडा, बुटका घेवडा, म्हणजे अशा 18-19 जाती आहेत घेवड्याच्या. मग रोज एका घेवड्याची भाजी होती का नाही? 30 जातीचा भाजीपाले, कारली, दोडका, भोपळा, घोसाळा, पालक, मेथी, भेंडी, गवार, चंदन बटवा, तांदूळका, लाल माठ, हिरवा माठ. मग ह्या आपल्या भाज्या, त्याच्यामध्ये एक कुरडूची भाजी आहे. प्रत्येकाच्या रानात कोणी कोंबडा म्हणतं, कोणी कुरडू म्हणतं तिला.
ती एक मोठी औषधी वनस्पती भाजी आहे. पण ते आपण रानभाज्यांचं बी आपण ठेवलंच नाही. आपण सगळं तणनाशक मारून औषधं मारून सगळं संपवलं, तर हे सुद्धा परत आणलं पाहिजे. आणि हे गावठी प्रत्येकाच्या ताटात आलं पाहिजे. मी म्हणते गावठी जर नाही केलं तर माती संपल्याशिवाय कधीच राहणार. पुढची पिढी जिजामातासारख्या आपल्या मुली घडल्या पाहिजे, सावित्रीबाई फुल्यासारख्या आपल्या मुली घडल्या पाहिजे, डॉक्टर आंबेडकर बाबांसारखे मुलं घडली पाहिजे, शिवाजी महाराजांसारखे जर मुलं घडवायचे असतील तुम्हाला आम्हाला पुढची पिढी, तर याला गावठीच खावा घालायला लागेल आणि विषमुक्तच अन्न लागेल. तर याच्यासाठी आता इथून मागचे दिवस गेले, पण इथून पुढे आपण परत शेतीकडे वळलं पाहिजे. आणि मी सांगते, ही माती जर खराब झाली, माती जर संपली, तर तिला कुठला वैद्य आणणार आहे आपण, कुठला डॉक्टर आणणार आहे? आणि माती चांगली असली तर आपल्याला अन्न चांगले देईल. आणि माती चांगली असली तर आपली पुढची पिढी जन्माला आल्यावर चांगली घडेल, नाही तर आपली पुढची पिढी काय खाणार आहे? मग याच्यासाठी मी एकटी किती करणार आहे? आमच्या भागामध्ये सगळं मी करते, पण माझं असं स्वप्न आहे का सगळ्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण विषमुक्त अन्न झालं पाहिजे, विषमुक्त शेती पिकली पाहिजे. आणि ही काळी मातीचं आरोग्य, आपल्या आईचं आरोग्य आपण राखलं पाहिजे. याच्यासाठी तुमची आमची सगळ्यांची मदत पाहिजे. मी कुठल्या पुस्तकामधलं ज्ञान नाही शिकले, मला ह्या काळ्या मातीनं शिकवलं, मला निसर्गाने शिकवलं. आणि जे निसर्गाच्या कुशीमध्ये राहून जे मी काम करते तेच काम आज मी समाजापुढं सांगते. आपण बदललो म्हणून निसर्ग सुद्धा बदलत चाललाय. कधी उठतो कधी पाऊस पडतो, तर हे मला सगळं निसर्गाने शिकवलं, मला पाना फुलांनी शिकवलं. आणि त्याच कामासाठी आज मला मोठमोठ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बोलितात. तर हे माझं काम नसून मला निसर्गाने नसतं शिकवलं, मी निसर्गाची शाळा नसते शिकले, तर मला आज तुमच्या पुढं काही बोलता आलं नसतं. मग याच्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी विषमुक्त शेती पिकवली पाहिजे. आणि शेतकऱ्यावर जे आत्महत्या होते, आपण शेतकरी हायब्रिड बियाणं दरवर्षी आणतो, दरवर्षी पेरतो, त्याला नाही बाजारभाव भेटला, कारण त्याला खत औषधच तेवढे वापरावं लागतात ना. नाही बाजारभाव भेटला तर शेतकरी आत्महत्या करतो. मग शेतकऱ्याची आत्महत्या जर थांबवायची असेल तर आपल्याला परत पाठीमागं वळलं पाहिजे, परत देशी बियाकडे आलं पाहिजे. मग तुम्ही म्हणशाल आता मावशी का गंज भरपूर बिये, पण ते आमच्या शेतीमध्ये येईल का? मग तुम्ही तुमचं शोधा. कुठं बाजरी, जुनी बाजरी पिकत होती, कुठं ज्वारी पिकत होती, कुठं भात पिकत होतं, मग हे जुन्याकडे वळा ना. तुम्ही थोडं थोडं एखाद्या आजीबाईला विचारा, एखाद्या आजोबाला विचारा, आपल्या इथं काय पिकत होतं, आणि ते बी तुम्ही आम्ही प्रत्येकाने त्याचा वाढवा केला पाहिजे. आणि शेतकऱ्याला सुद्धा प्रत्येकाच्या बांधापासून हे देशी बी गेलं पाहिजे, प्रत्येकाचं ताट विषमुक्त झालं पाहिजे, तरच माझ्या कामाचं चित होईल. मग याच्यासाठी मला प्रत्येक ठिकाणी बोलित तर मी हेच सांगत असते. आणि मी शेतकरी बंधूंना माझी एक कळकळीची विनंती आहे का ही माती वाचवा, माती वाचवा, ही काळी आई वाचवा, कारण ही संपत चाले. आपण किती विसारी शेतामध्ये खत टाकीतो, ते पाणी आपल्या विहिरी जातं, ते पाणी आपण पितो, कुठंतरी आजारीला बळी पडतो. पहिले झिऱ्याचं पाणी शेतामध्ये जायचे, कुठंतरी झिरा उकरायचे, त्या झिऱ्याचं पाणी प्यायचं. पण जंगलामध्ये जेवढे झाडं असतील औषधी वनस्पती, त्या झाडाच्या मुळ्या डाळांचं पाणी त्या झिऱ्यात यायचं, ते पाणी आपण प्यायचो. तेव्हा आजार नव्हते अजिबात. एखादी मुलगी जर डिलेवरी झाली तर आमच्या भागामध्ये अजून महिला 3-3 हांड्याने 1-1 किलोमीटरवरून पाणी डोक्यावर पाणी वाहतात. पण शहरामध्ये हातातली पिशी सुद्धा घेऊन चालता येत नाही. त्या टायमाला खेड्यापाड्यांमधून अजून मुल्या ह्या रूममध्ये डिलेवरी झाली तर भीतीच्या त्या बाजूला सुद्धा माहीत नाही. आणि शहरामध्ये पहिल्या महिन्यापासून दवाखाना, गोळ्या, औषधं, काम नका करू, वजन नका उचलू, तरी तिचं शिथिर होतं, तरी बाळाला पोटातच कावीळ होती, काहीतरी बाळाला पोटातच आजार होते. मग हे कुठून आणले? हे सगळे आपण आणले आणि हे सगळे आपल्या खाण्यातून आले. पण मी सांगते, ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाही आहे, जे दिसायला चांगलं आहे ते आरोग्याला चांगलं नाही आहे. मग आपण काय करतो? फक्त दिसायला पाहतो. हा तांदूळ किती भारी, तो तांदूळ किती भारी. हॉटेलमध्ये जावं तर 50 वाट्या येतात, मग त्याच्यातला एक किंवा खा किंवा 2च भाज्या खा, पण चांगल्या खा आपल्या घरामध्ये. हे माझी एक
सांगणे तुम्हाला एक कळकळीची विनंती. आणि एवढे बोलून मला इथं बोलवलं आज एवढ्या लांबून. माझ्याकडून नुसतं बोलू नका, नुसतं माझं 2 शब्द सुद्धा ऐकू नका, पण तुम्ही आम्ही सगळे ह्या कामाला लागा आणि या शाळेच्या मुलांना सुद्धा शिकवा. आता रात्रीच ते सर मला म्हणले तुमचा एक धडा आलाय पुस्तकामध्ये. म्हणले नाही सर मला वाचताच येत नाही, तर तो आलाय असेल तर मला काय माहिती. म्हणे पण तुम्ही बघशाल तर खरं. म्हणले आता बघायला बरेच दिवसापासून म्हणतात, 1 वर्षापासून धडा आलाय. पण मला त्या धड्याचा अभिमान नाही आहे. माझं जेवढं काम लोक ऐकतील, जेवढं काम घेतील, तेवढा एक मला अभिमान आहे. तर मला इथं बोलावलं, मी खूप खूप तुमचा आभार मानते. माझ्याकडून काही एखादा शब्द चुकून गेला असेल तर तो मला माफ करा, आणि जे चांगलं असेल ते नक्कीच घ्या. एखाद्याला प्रश्न विचारायचा असेल तर तो पण विचारा. आणि ह्या कामासाठी आता कृषी सेवक कृषी केंद्रावर बोलित आहे भरपूर. मी कधी नाही शाळेची पायरी यंगले, पण मोठमोठ्या कॉलेजवर यंग बोलित आहेत. आणि मला शेतकऱ्यामध्ये कॉलेजच्या मुलांमध्ये जास्त बोलायला वाटतं का आपलं काम कॉलेजच्या मुलं कोणीतरी घेतील किंवा आपलं काम शेतकरी पुढं चालू करतील, याच्यासाठीच मला बोलितात. आज तुम्ही सुद्धा मला बोलवलं तर खूप खूप आभार मानते तुमचा, धन्यवाद देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप सुंदर. आपके प्रेरणात्मक विचारों का बहुत बहुत धन्यवाद. राईबाई, तुमच्या मार्गदर्शनाचा संदर्भ मी या शब्दात व्यक्त करू इच्छिते. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी असावी लागते. धन्यवाद. अब मैं डॉक्टर सुभाष चौधरी सर, माननीय कुलगुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर यूनिवर्सिटी से विनम्र निवेदन करती हूँ कि वे अपने अध्यक्षीय भाषण द्वारा हमारा मार्गदर्शन करें. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, इनके प्रतिमा को अभिवादन करता हूँ. आज के इस 108वीं इंडियन साइंस कांग्रेस के अंतर्गत होने वाले इंडियंस फार्मर्स मीट और फार्मर साइंस कांग्रेस, इन सभी इस कार्यक्रम में उपस्थित सभी मेहमानों का मैं यहाँ स्वागत करता हूँ. मंच पर विराजमान आज के प्रमुख अतिथि राईबाई पोफरे, मापसू के वाइस चांसलर डॉक्टर पातुरकर, डॉक्टर प्रशांत कडू जी, जनरल प्रेसिडेंट ऑफ इसका विजय लक्ष्मी सक्सेना, रामकृष्णन जनरल सेक्रेटरी, और उपस्थित सभी मान्यवरों का फिर से मैं नागपुर यूनिवर्सिटी की तरफ से सभी का स्वागत करता हूं. आज के इस कार्यक्रम में उपस्थित माननीय प्रमुख अतिथि ने जो यहाँ उद्बोधन किया, मुझे आशा है कि आप सभी को उससे प्रेरणा मिली होगी. उन्होंने ज़रूर कहा है कि सृष्टि, नेचर, ये इन्होंने सब कुछ सिखाया है. और सच कहे तो नेचर ये एक बहुत बड़ी लेबोरेटरी है, प्रयोगशाला है. और इस प्रयोगशाला में हम जितने भी चाहे किसान हो, विद्यार्थी हो, इंडस्ट्रियलिस्ट हो, या हम सभी को इस नेचर ने ही सिखाया है और इसी से सीखना है. सबसे बड़ी तो लेबोरेटरी हमारा खुद का शरीर है. हर चीज़ ऊपर वाले ने बड़ी बारकाई से, बड़ी सूक्ष्मता से बनाई है. अगर हम बहुत डीप में जाए तो साइंस उस अपने शरीर में रहने वाले जितने भी केमिकल्स हैं, जितनी क्रियाएं हैं, जितने भी मैकेनिज्म हैं, उसका अगर स्टडी करें तो हमें पता चलता कि जिस साइंस को हम खोज रहे हैं वो सारी चीज़ हमारे बॉडी में है. एक आँख का भी हम विश्लेषण करें तो उसमें लेंस, फोकस, एवरीथिंग इज देयर. इलेक्ट्रॉनिक वेव्स, ये सारी चीज़ें तो अपने शरीर में हैं. तो हम जो पढ़ रहे हैं ये तो एक्सप्लोरेशन ऑफ द एग्जिस्टिंग साइंस है. जो साइंस अस्तित्व में है उसका अनकर्टन करना, अज्ञानता का पर्दा उठाना, यही हमारा एजुकेशन है. और ज़रूरी नहीं कि 4 दीवारों में पढ़ने से हम शिक्षित हो जाते.
एक जीवंत उदाहरण हमारे सामने है राई भाई पोखरे, जिन्होंने कोई भी स्कूल का शिक्षा न लेते हुए भी निसर्ग की शिक्षा ली और आज उन्होंने इतनी बड़ी बैंक उपस्थित की कि जिसका उन्हें पद्मश्री अवार्ड मिला है। ये भी एक बहुत बड़ा शिक्षण है, एजुकेशन है, और आज भी वो पूरे महाराष्ट्र को हर जगह जाके शिक्षित कर सकती है, इतनी कैपेसिटी उनमें है। और इतना ही नहीं, उनकी शिक्षा ये समाज के बहुत बड़े काम के लिए है, जिसका हम सब ने उसका उपयोग लेना चाहिए। उन्होंने सही कहा कि हमको अगर विष मुक्त अगर अनाज खाना है, हमको अगर सुदृढ़ बनना है, तो हम उस डायरेक्शन में जाने का संकल्प करें जहां हम केमिकल फ्री विष मुक्त ऐसा अनाज उत्पन्न करें, हमारी डिपेंडेंसी कम रहे। बहुत अच्छा एक क्लू उन्होंने दिया है कि किसानों की आत्महत्या अगर रोकना है तो हमें डिपेंडेंसी कम करना पड़ेगा। जो डिपेंडेंसी हमारे किसानों के बीज खरीदने में होती है, हमारे किसानों की जो फर्टिलाइज़र खरीदने में होती है, ये अगर हमारा कम हो और हमारी नैसर्गिक रीति से अगर हम सारा काम करें तो शायद हम बहुत अच्छी उन्नति कर सकते हैं और सस्टेनेबल एक खेती हम कर सकेंगे। पातुरकर सर ने बहुत अच्छी बात कही कि किसान सिर्फ खेती से नहीं उठ सकता, उसके साथ साथ उसको कुछ जोड़ धंधा जिसको हम कहते हैं सपोर्टिंग एक्टिविटी जब तक करते नहीं तब तक कोई भी किसान सक्षम नहीं बन सकता। और ये पैरेलल एक्टिविटी या समांतर जो क्रिया है, जो एक्टिविटी है, जिसमें हम कुछ अपने स्किल का उपयोग करें, कुछ उत्पादन करें, या हमने जो खेती किया उसका वैल्यू एडिशन, उसका रूपांतर करें, तो शायद बहुत उसका फायदा हो सकता है। राष्ट्र संत तुकडोजी महाराज की इस विद्यापीठ के जिसके नाम पे ये विद्यापीठ बनी है, मैं आपको ये भी जताना चाहता हूँ कि राष्ट्र संत तुकडोजी महाराज ने ग्राम गीता का जो ग्राम गीता लिखी है, इस ग्राम गीता में हर चीज़ का उल्लेख है कि ग्रामीण या गांव तभी उत्कृष्ट हो सकता है और डेवलप हो सकता है जब तक सारे पैरामीटर्स उसमें दिए हुए सभी चीज़ों का अगर हम अवलंबन न करें तब तक हम ग्राम विकास नहीं कर सकते। और इसका बहुत अच्छा बीज मंत्र तुकडोजी महाराज के ग्राम गीता में दिया हुआ है। और नागपुर विद्यापीठ की तरफ से मैं सभी किसान भाइयों को ये ज़रूर कहूँगा कि नागपुर विद्यापीठ ने अपने 100th ईयर 100 वर्ष में पदार्पण किया है और इस शताब्दी में विद्यापीठ का संकल्प है कि रीचिंग टू अनरीच्ड, यानी वहाँ तक पहुँचना विद्यापीठ को हमारा लक्ष्य है जहाँ तक हम अभी तक पहुँचे नहीं। क्योंकि विद्यापीठ का काम सिर्फ डिग्री देना या पढ़ाना नहीं, बल्कि समाज की उन्नति में पूरा अपना सहभाग देना है। और यहाँ इंडस्ट्री हो, किसान हो या अन्य समाज के कोई घटक हो, उसको लगने वाले जो भी रिसोर्सेस है उसका विश्लेषण करना, उसको समर्थन करना, उसको सपोर्ट करना, ये काम विद्यापीठ का है। इसीलिए किसान भाइयों से हमारा अनुरोध है कि आपको किसी भी चीज़ की जानकारी लगती है तो विद्यापीठ आपके लिए खुला दरबार है, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा। इस तुकडोजी महाराज के वाक्य पे हम विद्यापीठ आगे चल रहे हैं। और हमारे विद्यापीठ में रूसा के अंतर्गत बहुत सारे ऐसे इंस्ट्रूमेंट आए हैं, ऐसे उपकरण आए हैं जिससे हम खेती के जो भी प्रोडक्ट है उसका विश्लेषण कर सकते हैं और उसमें जो भी मार्गदर्शन लगता। फिर से अपील करता हूँ कि यूनिवर्सिटी को, विद्यापीठ को हर किसान भाई ने अपना दोस्त समझ के अगर हमारे तक आते हैं और अपनी समस्याओं को रखते हैं तो विद्यापीठ आपके समस्या का हल जरूर निकालेगा। इसी शब्द के साथ मैं यहाँ विराम देता हूँ और फिर एक बार यहाँ इस कार्यक्रम में उपस्थित सभी मान्यवरों का मैं फिर से एक बार विद्यापीठ की तरफ से स्वागत करता हूँ। धन्यवाद। जय किसान, जय जवान, जय भारत। आपके मार्गदर्शक शब्दों का बहुत बहुत धन्यवाद सर। टेक्निकल सेशन के जितने भी पार्टिसिपेंट्स हैं, स्पीकर्स हैं, उनसे मैं निवेदन करती हूँ कि वो अपनी पीपीटी
यहाँ टेक्निकल स्टाफ के पास आकर जमा कर दीजिए। डॉक्टर रीमा कमलानी के पास आप दे सकते हैं अपनी पीपीटी। फिर से दोहरा रही हूँ, जितने स्पीकर्स हैं प्लीज़ अपनी पीपीटी सबमिट कर दीजिए। धन्यवाद। आज हमारे बीच डॉक्टर विजय लक्ष्मी सक्सेना, जनरल प्रेसिडेंट ISCA उपस्थित हैं। मैं उन्हें अध्यक्षीय भाषण के लिए आमंत्रित करती हूँ। इस सभागार में उपस्थित सभी भाई बहनों को मेरा प्रणाम, नमस्कार, सादर नमन और अभिनंदन। डॉक्टर बसंत कुमार दास जो कि हमारे मुख्य अतिथि थे वो हमारे बीच से जा चुके हैं। डॉक्टर सुभाष चौधरी जी वाइस चांसलर विद्यालय के, पद्मश्री राहीबाई पोपेरे और डॉक्टर रामाकृष्णा जो हमारे जनरल सेक्रेटरी हैं, डॉक्टर प्रकाश काडू, आशीष पाटुरकर और कन्वीनर फार्मर्स कांग्रेस के प्रकाश इटनकर। साथ में जितने भी फार्मर्स मीट के यहाँ पर हमारे किसान भाई बहन हैं, जितने भी हमारे गेस्ट स्पीकर्स हैं, इनवाइटेड स्पीकर्स हैं, ऑर्गेनाइजिंग कमेटी के मेंबर्स हैं, काउंसिल के मेंबर्स हैं, चैप्टर कन्वीनर्स हैं, फैकल्टी मेंबर्स हैं, स्टूडेंट्स हैं RTM यूनिवर्सिटी के और दूसरे इंस्टीट्यूट से, कॉलेजेस से आए हुए विद्यार्थीगण हैं और जो हमारे देश के कोने कोने से आए हुए किसान भाई बहन हैं, हमारे स्टूडेंट फ्रेटर्निटी, मीडिया पर्सनल्स और समस्त लेडीज़ एंड जेंटलमैन। सबसे पहले तो आपके मन में ये सवाल ज़रूर उठता होगा कि आखिरकार फार्मर्स मीट का आयोजन क्यों किया गया। ये 108वें जो हमारी साइंस कांग्रेस का वर्ष है, तो उसमें ऐसा क्यों वैज्ञानिकों ने या हमारी साइंस कांग्रेस के अधिकारियों ने सोचा कि ये फार्मर्स मीट का भी या फार्मर साइंस कांग्रेस का भी आयोजन किया जाए। इसके कई कारण हैं। एक कारण तो ये कि आए दिन हम लोग मीडिया के माध्यम से ये जानते थे कि किसान बहुत पीड़ित है, उसको जितना वो मेहनत करता है उसको उसका उतना भाग नहीं मिल पाता है। कई बार आप लोगों ने, हमने भी देखा, आपने भी देखा कि टमाटर की खेती लोगों ने कितने लाखों करोड़ों की संख्या में टमाटर उन्होंने उगाए और फेंक दिए, क्योंकि उनका कहना था कि अगर उन्होंने 100 रुपये की लागत लगाई है तो 120 रुपये उनको ट्रांसपोर्ट में, जहाँ पर कि वो ले जाके उसको बेचेंगे उस फसल को, उसमें उनका उतना खर्चा आएगा, तो हम एक पैसा भी नहीं अपने घर के लिए कमा सकते, तो ऐसी चीज़ को फेंक देना ही बेहतर है। मैंने तो एक बहुत छोटा सा एक उदाहरण लिया है, जो कि मैंने ही नहीं, आप सब ने भी मीडिया में ज़रूर, टीवी पर या अखबारों में ज़रूर पढ़ा होगा। और बहुत बड़ी समस्या आती है ट्रांसपोर्ट की और सब अनाज को संग्रहित करने की, उनको कैसे उनको बचा के रखा जाए। हमारे देश में कैलामिटीज़ की कमी नहीं है, कभी एकदम से अतिवृष्टि हो रही है, बहुत पानी बरस रहा है, बेमौसम बरसात हो रही है, कभी सूखा पड़ रहा है, कभी इतनी ठंड पड़ रही है कि सारी फसल बर्बाद हो गई। उसका ठीक से कुछ आयोजन नहीं होता है कि कैसे हम इन सब से अपनी फसल को बचाएं। और कितने तो सुसाइडल केस किसानों के बढ़ रहे हैं। इन सब चीज़ों ने मेरे हृदय को, मेरे अंतर मन को मत डाला और मुझे बहुत ही पीड़ा होती है जब मैं ये सब चीज़ें जानती हूँ और सुनती हूँ। तभी से हम लोगों ने सबने ये डिसीज़न लिया कि 108वें वर्ष जो इसका अधिवेशन है उसमें हम फार्मर्स मीट को अवश्य ही शामिल करें। एक छोटा सा एग्जाम्पल मैं लेना चाहूँगी। एग्जाम्पल तो मेरे समक्ष बहुत हैं, लेकिन एक छोटा सा लेना चाहूँगी कि सुंदरवन हम लोग गए थे। सुंदरवन, हालांकि हमारा वहाँ चैप्टर नहीं है, कलकत्ता में है ज़रूर, लेकिन वहाँ पर पहले देश के दूसरे भागों से आए हुए जो गरीब तबके के वर्ग था, उन्होंने वहाँ पर खेती, वहाँ मीठा पानी था और लोग अपना खेती करके अपना भरण पोषण आसानी से कर लिया करते थे। लेकिन वहाँ पर जब सुनामी आई तो जो पानी था वो पूरा नमकीन हो गया, सॉल्ट वाटर हो गया,
जिसकी वजह से कि वहाँ पर वो जो भी उगाएं वो उगता ही नहीं था, ख़त्म हो जाता था। तो उनके सामने अपने परिवारों को भरण पोषण करने की एक बड़ी भारी समस्या पैदा हो गई कि कैसे हम अपने परिवारों को पालें। तो उन्होंने क्या किया, अगर आप में से कोई जना गया होगा तो बीच में तो समुद्र है या नदियां हैं या छोटी छोटी ट्रिब्यूटरीज हैं और दोनों तरफ बड़े घने जंगल हैं, टाइगर रिजर्व है। तो उसमें जो पोर्शन थोड़ा सा है जिसमें से कि मधुमक्खियों के द्वारा जो शहद का उत्पादन किया जाता है वो तो सबके लिए है कि वहाँ कोई भी जाकर के शहद का एकत्रित कर सकता है। लेकिन जब इतनी एक बड़ी आबादी वहाँ से शहद का हनी का को जमा करेगी तो सबके लिए, सबके परिवारों के लिए वो पूरा नहीं पड़ता था। तो लोगों ने क्या किया, वहीं के लोगों ने उन्होंने जो प्रतिबंधित क्षेत्र है, जो टाइगर का क्षेत्र है, उसमें जा करके शहद लाना शुरू किया। तो वो लोग वहाँ पर एक वन देवी है, उसमें पूजा करके जाते थे कि पता नहीं शेर हमको, टाइगर हमको खा जाएगा, बच के लौटेंगे भी या नहीं। मैंने खुद वहाँ जाके देखा है कि जगह जगह पेड़ों पर लाल कपड़े टंगे हुए होते थे या उनका लुंगी का हिस्सा वहाँ फटा हुआ लटका रहता था। मैंने किसानों से पूछा ये ऐसा क्यों है, ये जगह जगह ऐसे कपड़े क्यों मिल रहे हैं? तो उन्होंने बतलाया कि उनके घर वाले लोग इनको टांग देते थे जिससे उन्हें पता लग जाए कि यहाँ पर टाइगर ने किसी को खाया है। उसी के वस्त्र लटका दिए जाते हैं जिससे कि फिर और लोग सावधान रहें, इस क्षेत्र में ना आएं। और इसी तरह से अगर इंसान कोई बच भी गया, टाइगर से बच भी गया, तो उसकी ज़िंदगी और उसके परिवार वालों की ये बिल्कुल मृत्यु तुल्य होती थी। मतलब वो ना तो जीने का रहा ना मरने का रहा और घर पूरा बिक जाता था, पूरा उनकी जमा पूंजी, उनका घर, सब कुछ, क्योंकि इलाज इतना महंगा, दूर जाकर के इलाज कराओ और वो कभी भी वो इंसान ठीक नहीं हो सकता था। तो लोग मनाते थे कि इनको भगवान मृत्यु ही दे दे। तो इतनी सारी बातें हैं जो कि मैंने अपनी ज़िंदगी में झेली हैं और जो कि मैंने स्वयं अपनी आँखों से देखी हैं। इसलिए मैंने ये फार्मर्स मीट का आयोजन किया जिससे कि यहाँ पर हम देश के विदेश के वैज्ञानिकों को बुलाएं, वो आपकी समस्याओं से रूबरू हों, आपकी जो समस्याएं हैं उनका हल कर सकें। और हालांकि ICAR की तरफ से बड़ा कदम उठाए गए हैं, व्हीट और राइस की वैरायटी पैदा की गई हैं। पहले हम दूसरे देशों से अनाज मांगा करते थे और अब हम सक्षम हैं कि हम दूसरे देशों में अपना अनाज भेजते हैं। और अब अर्ली मैच्योरिटी ऑफ ऑयल सीड्स या ये भी अब संभव हो सका है और एक बार में एक जगह हम लोग एक पृथ्वी के टुकड़े पर 2-3 क्रॉप्स भी एक बार में हम उगा सकते हैं। एक खत्म हुई उसके बाद दूसरी, दूसरे के बाद तीसरी। ये भी एक नई पहल है। और 2021-22 में 316 मिलियन टन ये हमारा इतना हमको पैदावार मिली है, जो कि एक बहुत बड़ा एक अचीवमेंट है। और ये भी एक बहुत बड़ा कि हम नेट इंपोर्टर से नेट एक्सपोर्टर बन गए हैं। और दूसरी बात, अब जो नई नई तकनीकी आ रही हैं, जैसे कि नेशनल जीन बैंक बन गया है इनके बीजों के लिए, जिसमें कि 1,50,000 एसेसिनेशंस हैं, उनके सैंपल्स हैं जिनको स्टोर करके रखा गया है। और अभी भी और 7,100 एसेसिनेशंस हैं जो कि अंडर यूटिलाइज्ड क्रॉप्स के हैं। साइंटिस्ट इन्होंने वर्ल्ड के फर्स्ट हाइब्रिड मक्का है, कॉटन है, बाजरा है, ज्वार है, बहुत सारी चीज़ें, कैस्टर है, सरसों है, हाइब्रिड मैंगो है, जिनकी पैदावार की है। और ये हम अपने यहाँ ही नहीं, हम भी विदेशों में भी भेज रहे हैं। जैसे कि और हमारा देश दूसरा देश बन गया है चाइना के बाद। और जैसे कि ग्रीन रिवॉल्यूशन के साथ साथ येलो रिवॉल्यूशन हुआ, येलो रिवॉल्यूशन हुआ, ऑयल सीड्स के लिए वाइट रिवॉल्यूशन हुआ, दूध उत्पादन के लिए ब्लू रिवॉल्यूशन हुआ, मत्स्य उत्पादन के लिए, और गोल्डन रिवॉल्यूशन हुआ हॉर्टिकल्चर के लिए। तो हमारे वैज्ञानिक हर क्षेत्र में, हमारे किसान भाई हर क्षेत्र में आगे हैं। और अभी 18 अक्टूबर को उन्होंने किसान भाइयों का सम्मेलन हमारे प्राइम मिनिस्टर ने, नरेंद्र मोदी ने किया था, जिसमें कि मैंने भी मुझे मिला था स्वर्णिम अवसर उनको सुनने का। और उसमें उन्होंने बतलाया था कि
कैसे जगह जगह अलग अलग दुकानों पर कहीं इक्विपमेंट बिकते हैं, कहीं खाद मिलती है, कहीं सीड्स मिलते हैं। तो एक दुकान ऐसी होगी जिसमें कि आपको सब कुछ मिलेगा। एक ये भारत सरकार की तरफ से, हमारे प्राइम मिनिस्टर मोदी जी की तरफ से, कि बहुत अच्छी पहल है। और उन्होंने नैनो यूरिया की तरफ भी ध्यान आकृष्ट कराया, जिसमें कि क्योंकि यूरिया से ऐसे बहुत ज़्यादा पानी, बहुत ज़्यादा खाद इनकी आवश्यकता होती है, नैनो यूरिया से कम पैसे में ही किसान भाई उत्पादन कर सकेंगे। इमर्जिंग टेक्नोलॉजीज अब आ गई हैं काफ़ी, जो कि डिजीज़ टॉलरेंस, ड्रॉट टॉलरेंस, पेस्ट टॉलरेंस, वेदर टॉलरेंस, जो भी एडवर्स कंडीशन है वेदर की, उन सब से खेती को बचाएंगी। जो और खाली ग्रीन रिवॉल्यूशन के साथ ही साथ सीरीकल्चर, एपीकल्चर, एक्वाकल्चर और एक्वापोनिक्स, ये सब भी आगे आ रही हैं। सोलर फार्मिंग है। तो अभी हमको हालांकि बहुत आगे तक जाना है, जैसे कि रॉबर्ट फ्रॉस्ट ने कहा है, एंड माइल्स टू गो बिफोर आई स्लीप, एंड माइल्स टू गो बिफोर आई स्लीप। अभी बहुत काम करने हैं। सभी वैज्ञानिकों का यहाँ जमावड़ा है, जो कि इसी हमारे किसान भाइयों से ही संबंधित हैं। मुझे आज दुख है, मुझे मराठी नहीं आती है, जैसे कि मैं अभी जो हमारी उनका मैं सुन नहीं पाई, समझ नहीं, सुना तो मैंने, लेकिन मैं उनको शाही भाई पोपरे जी को, मुझे उनका भाषण कुछ समझ में नहीं आया क्योंकि मुझे मराठी नहीं आती है। लेकिन आप सबके उत्साह से मुझे लग रहा था कि वो थोड़ा दुख रहेगा। इन्हीं सब शब्दों के संग आप सबका बहुत बहुत आभार, धन्यवाद। नमस्कार। आपके इन सूचनाप्रद शब्दों का बहुत बहुत धन्यवाद मैडम। अब वक्त है आज के इस उद्घाटन समारोह की आखिरी श्रृंखला का, जो है आभार प्रदर्शन। मैं डॉक्टर प्रकाश ईटनकर जी से अनुरोध करती हूँ कि वे आभार प्रदर्शन के लिए आएं। धन्यवाद। आज के इस उद्घाटन सत्र के समापन में धन्यवाद प्रस्ताव के लिए मुझे जो मौका मिला है, उसमें मंच पे उपस्थित सभी मान्यवरों का मैं मन से धन्यवाद देता हूं, और विशेष तौर पे एक लंबा प्रवास करके हमारी बीच में आई हुई हमारी बीज माता पद्मश्री राहीबाई पोपरे जी का विशेष धन्यवाद देता हूं, क्योंकि उन्होंने बहुत ही कम समय में, मगर ये किसान का सम्मेलन होने के वजह से ही विशेष तौर पे उन्होंने आने का हमारा निमंत्रण स्वीकार किया। उसके लिए मैं कृतज्ञता व्यक्त करता हूं और उन्हें फिर से एक बार वंदन करता हूं। मंच पे उपस्थित सभी जनों का मैं धन्यवाद देता हूं कि वो इस उद्घाटन समारोह में उपस्थित रहे। उसी के साथ में सारे काउंसिल मेंबर्स जो हैं इंडियन साइंस कांग्रेस एसोसिएशन के, आज के इस पूरे तांत्रिक कार्यक्रम के स्पीकर्स, चेयरमैन्स, और इसी के साथ में सबसे इम्पोर्टेंट जो है वो आज सहभागी हुए हमारे निमंत्रित जो किसान भाई है और किसान माताएं हैं, उनके यहाँ पावन उपस्थिति को लेके मैं नमन करता हूँ और धन्यवाद देता हूँ। उसी के साथ में हमारे जो सहयोगी संगठन हैं, जिसमें कॉटन रिसर्च है, सिट्रस रिसर्च है, पंजाब राव कृषि विद्यापीठ है, महाराष्ट्र एनिमल फिशरीज साइंसेस यूनिवर्सिटी है, उसी के साथ साथ में हमारे मित्र और बंधु सुनील जी कोंडे, इनके विशेष सहयोग से आज यहाँ पे बड़े स्तर पे हमारे किसान भाई आ सके। उनके इस सहयोग के लिए मैं उनका बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ। उसी के साथ में प्रेस एंड मीडिया, जिन्होंने इतने अच्छी कवरेज इस पूरे प्रोग्राम को दी है, आज दिन भर वो हमारे साथ में रहेंगे। मैं उनकी कृतज्ञता व्यक्त करता हूँ। उनकी उपस्थिति इस अच्छे विषय को बहुत बड़े पैमाने पे राष्ट्रीय स्तर पे लेके जाएंगी और इसीलिए उनका मैं धन्यवाद देता हूँ। उसी तरह से MSAB और इंटरनेट फैसिलिटीज़, इनका भी मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। उसके साथ साथ में हमारे अपने सहयोगी, इस आयोजन समिति के सदस्य, हमारे वॉलेंटियर्स, और यहाँ पे पंजाब राव कृषि विद्यापीठ के जो भविष्य के विद्यार्थी हैं, जो किसानी के क्षेत्र में बड़ा काम करने वाले हैं, उन सभी बच्चों का भी मैं यहाँ आने के लिए धन्यवाद देता हूँ और मेरे वाणी को विराम देता हूँ। बहुत बहुत धन्यवाद आप सबका।
ये सत्र यहीं समाप्त होता है। मैं 1 मिनट में निवेदन कर रहा हूं, आप जहां हैं वहीं पे रहे और सारे फोटोग्राफर्स को मंच पे बुलाता हूं। हम सब लोग इस साइड में खड़े रहेंगे, आप एक ग्रुप फोटो हमारा सबका लेके दीजिए। सभी फोटोग्राफर्स मंच पे आएंगे और हम लोग यहाँ जो आदरणीय अतिथि हैं उनके साथ में इधर से फोटो लेंगे। आप वही अपने स्थान पे ही बैठे रहें या खड़े रहें। धन्यवाद।